रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 257. काळे खादला हा अवघा आकार, उत्पत्ती संहार घडामोडी. बीज तो अंकुर आच्छादिला पोटी, अनंता शेवटी एकाचिया. तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश, मुढार हे तैसे कळू नये. हा सर्व जगाचा आकार काळाने ग्रासलेला आहे. त्यामुळे केव्हा उत्पत्ती तर केव्हा प्रलय अशा घडामोडी चालू असतात. बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते. अर्थात बीजाचाच अंकुर रूपाने परिणाम होत असल्यामुळे बीजाने अंकुराला व्यापलेले असते आणि शेवटी अंकुराचा लय बीजातच होतो. त्याप्रमाणे एका अनंतापासून जगाची उत्पत्ती होते, म्हणून अनंतानेच हे जग व्यापले आहे आणि शेवटी अनंताच्या पोटातच जगाचा लय होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जसे शब्द तन्मात्रापासून आकाशाची उत्पत्ती झाली, म्हणून शब्दाने आकाशाला व्यापले आहे आणि शेवटी शब्द तन्मात्रातच आकाशाचा लय होणार आहे. अशा रीतीने कारणापासून कार्याची उत्पत्ती, कारणाची कार्यात व्याप्ती आणि कारणातच कार्याचा लय होतो. त्यामुळे कारण सत्य आणि कार्य मिथ्या असते. या नियमाप्रमाणे एक अनंत पांडुरंग जगाचे कारण असल्यामुळे सत्य आहे आणि सारे जग कार्य व कालग्रस्त म्हणून मिथ्या आहे. या सिद्धांतातील गूढ तुझ्या लक्षात कसे बरे येत नाही? रामकृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु.